अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 1000 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे। 1000 कोटी रुपयांचा पल्ला गाठणारी ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच पतसंस्था ठरली आहे, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील आणि अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। आदर्श पतसंस्था बँकिंग क्षेत्रात आता अर्बन बँकेप्रमाणे काम करत आहे। आदर्श सहकारी संस्थेची स्थापना 1998 रोजी झाली। अवघ्या 27 वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यात 1003 कोटी रुपयांचा टप्पा त्यांनी आता पूर्ण केला आहे। 558 कोटींच्या ठेवी असून 445 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे। 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने रुपये 752 कोटी 77 लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला होता। मात्र 2026 पर्यंत 1000 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं, परंतु सभासदांनी संस्थेवर अतूट विश्वास दाखवला म्हणून 10 महिन्यात आम्ही 250 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला। आज आदर्श एकत्रित व्यवसाय 1003 कोटी रुपयांचा झाला आहे। संस्थेचा रुपये 1003 कोटी रुपयांपेक्षा जास्त एकत्रित व्यवसाय असूनही गॉस NPA प्रमाण 1% कमी असलेली आदर्श ही राज्यातील अग्रगण्य पतसंस्था आहे। संस्थेने जी प्रगती केली ती आपल्या सर्वांच्या समक्ष डोळ्यासमोर आली। 27 वर्षात हा एवढा मोठा टप्पा पार करत असताना आणि विशेषतः रायगड जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात पतसंस्थेने इतका मोठ्या उंचीचा टप्पा गाठणं हे खरंच या आपल्या कोकणातल्या सहकारातल्या प्रगतीतलं एक फार मोठं पाऊल आहे। हे करत असताना आपण नुसतं रायगड जिल्ह्यातच नाही पण महाराष्ट्रात सुद्धा आपण 10व्या ते 11व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो। रायगड जिल्ह्यातील सर्व ठेवीदार, कर्जदार, सभासद याने वेळेवर कर्ज परतफेड केली आणि आदर्शवर जो विश्वास दाखवला त्यामुळे आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र जी मेहनत केली आणि संचालक मंडळांनी जे सहकार्य केलं त्यामुळेच आज हा 1000 कोटीचा टप्पा आदर्श पार करू शकलेली आहे। ही रायगड जिल्ह्यातली पहिली पतसंस्था ठरेल का? नक्कीच आदर्श ही रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी 1000 कोटीचा टप्पा गाठणारी पहिली संस्था आहे। आदर्श पतसंस्था आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की 1000 कोटीचा एकत्रित व्यवसाय पूर्ण केलेली ही रायगड जिल्ह्यातील पहिली पतसंस्था आहे। मी त्याहून पुढे बोलीन की महाराष्ट्रातील पहिल्या 15 पतसंस्थांमध्ये आदर्श पतसंस्था आता गणली जातीये। 22 शाखा या संस्थेच्या आजपर्यंत झाल्यात आणि स्पेशल गोल्ड ब्रांच असणारी एकमेव पतसंस्था आहे ज्यांनी पहिल्यांदा गोल्ड ब्रांच सुरू केली। या पतसंस्थेची जी काही वाढ झालेली आहे ती एका ध्येयामुळे किंवा एक टार्गेट ठेवल्यामुळे झालेली आहे आणि त्यामध्ये सर्व सभासद, कर्मचारी, संचालक मंडळ व सर्व आमचे हितचिंतक यांचा सहभाग आहे। त्यामुळेच आपण पाहू शकता की आजच्या ह्या कार्यक्रमाला जे काही नाव दिलेलं आहे हे यश तुमचंच आहे असंच दिलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।